नमस्कार, मी PSI बिपिन चव्हाण. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. पोलीस भरती सन 2022 यासाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव आज आपण करणार आहोत. पहा, पहिला प्रश्न आहे, सरपंच होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात? 4 पर्याय आहेत. पहा, 21, 25, 18 आणि 30. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 21 वर्षे. तर सरपंच होण्यासाठी, ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी वयाची 21 वर्षे पूर्ण असावी लागतात. पहा, वयाच्या 18व्या वर्षी मतदार म्हणून आपली नोंदणी होते आणि 21व्या वर्षी आपण ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उभा राहू शकतो. तर पहा, विधानसभेचा सदस्य होण्यासाठी म्हणजे आमदार होण्यासाठी किंवा लोकसभेचा सदस्य होण्यासाठी म्हणजे खासदार होण्यासाठी वयाची 25 वर्षे पूर्ण व्हावी लागतात. तर राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची 30 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे. आणि राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून निवडणूक जर लढवायची असेल तर त्यासाठी पहा, वयाची 35 वर्षे पूर्ण असणं खूप आवश्यक आहे. दुसरा प्रश्न आहे, पितळखोरा या ठिकाणी सर्वात प्राचीन बौद्ध लेणी आहेत. हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, औरंगाबाद, मुंबई आणि जालना. तर पहा, याचं अचूक उत्तर आहे औरंगाबाद, पर्याय क्रमांक 2. ही पितळखोरा लेणी औरंगाबादमधल्या कन्नड तालुक्यामध्ये आहेत. तर आपल्याला माहीत असेल, मुंबई शेजारी पहा एलिफंटा लेणी आहेत, तीसुद्धा बौद्ध लेणी आहेत. आणि जालना हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर जांब हे समर्थ रामदासांची जन्मभूमी आहे त्या ठिकाणी, म्हणून ते प्रसिद्ध आहे. तिसरा प्रश्न आहे, पहा, महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा दंतूर समुद्रकिनारा लाभला आहे? 720, 700, 800, 750. अचूक उत्तर आहे पहा 720 किलोमीटर. तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा दंतूर असा समुद्रकिनारा लाभला आहे आणि या समुद्रकिनाऱ्यावर 53 छोटी मोठी बंदरं आहेत. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी आहे 720 किलोमीटर. तर पहा, पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची 800 किलोमीटर आहे. चौथा प्रश्न काय पहा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व भारतीय रेल्वे यांनी सुरू केलेली पंचतारांकित पर्यटन रेल्वे की जिला फिरता राजमहल म्हणून ओळखतात व तिचे परदेशी पर्यटकांना खूप आकर्षण आहे, तिचे नाव काय? पहा, पहिला पर्याय आहे शकुंतला नॅरोगेज, दुसरा पर्याय आहे डेक्कन ओडिसी, तिसरा पर्याय आहे राजधानी एक्सप्रेस आणि चौथा पर्याय आहे बंबार्डियर. तर पहा, याचं अचूक उत्तर आहे तर ते आहे डेक्कन ओडिसी. या पंचतारांकित पर्यटन रेल्वेला 13 डबे असतात आणि त्याला डेक्कन ओडिसी असं नाव आहे. तर शकुंतला नॅरोगेज काय पहा, मूर्तिजापूर ते यवतमाळ या मार्गावरती 1916मध्ये ही रेल्वे सुरू करण्यात आली होती, मात्र ती 2016मध्ये बंद करण्यात आली. त्यानंतर बंबार्डियर काय आहे? तर जर्मनीमध्ये रेल्वे तयार करणारी बंबार्डियर कंपनी आहे. मुंबईच्या ज्या लोकल आहेत त्या लोकल या बंबार्डियर कंपनीकडून खरेदी केल्या जातात. पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही? रांजणगाव, पाली, मोरगाव, गणपतपुळे. तर याचं उत्तर आहे गणपतपुळे, कारण रांजणगावचा महागणपती, पालीचा बल्लाळेश्वर, मोरगावचा मोरेश्वर, गणपतपुळ्याला कोणतेही अष्टविनायक नाही. त्यानंतर 6वा प्रश्न आहे पहा, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? जिल्हाधिकारी, केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद. तर ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. केंद्र सरकार हे त्रिस्तरीय पंचायत राजशी काहीही संबंध ठेवत नाही, तो पूर्ण राज्याचा प्रश्न आहे. तर जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख आहेत, ते प्रस्ताव पाठवण्याचं काम करतात आणि जिल्हा परिषद ही ग्रामपंचायतचा कारभारावर नियंत्रण ठेवते. त्यानंतर 7वा प्रश्न आहे पहा, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महाबळेश्वर, श्रीरामपूर, श्रीवर्धन आणि पाडेगाव. तर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे पाडेगाव या ठिकाणी आणि पाडेगाव हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यामध्ये. मग महाबळेश्वरला काय आहे? तर गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वरला आहे. त्यानंतर श्रीवर्धनला पहा, सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धनमध्ये आहे आणि श्रीरामपूरमध्ये लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र आहे. लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र श्रीरामपूर या ठिकाणी आहे. 8वा प्रश्न आहे, हरित क्रांतीचे जनक कोण? MS स्वामीनाथन, हिरालाल चौधरी, वर्गीस कुरियन, डॉक्टर बाबा आमटे. तर पहा, हरित क्रांतीचे जनक आहेत डॉक्टर MS स्वामीनाथन.
MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहेत. तर हिरालाल चौधरी हे निळी क्रांती म्हणजे माशाच्या संदर्भात जी क्रांती आहे त्याला निळी क्रांती असं म्हटलं जातं. यावर सुद्धा यापूर्वी प्रश्न आलेले आहेत. पहा, निळी क्रांती, श्वेत क्रांती. तर निळी क्रांती जी आहे ती माशाच्या संदर्भात आहे. त्याचे जनक आहेत हिरालाल चौधरी. आणि वर्गीस कुरियन जे आहेत ते श्वेत क्रांती म्हणजे दुधासंदर्भात जी क्रांती झाली, अचानक दुधाचं खूप मोठ्या प्रमाणावरती जे उत्पादन वाढवलं गेलं, दूध उत्पादनामध्ये जी क्रांती झाली, तर त्याचे जनक म्हणून वर्गीस कुरियन यांना ओळखलं जातं. आणि डॉक्टर बाबा आमटे यांना तर पूर्ण महाराष्ट्रात ओळखतो. कुष्ठरोग्यांच्या संदर्भात त्यांचं खूप मोठं काम आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? पहा, राज्य नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष हा मुख्यमंत्रीच असतो. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, समुद्रातील कोणत्या प्राण्यापासून मोती मिळतात? ऑयस्टर, सी लिली, सी हॉर्स यापैकी नाही. तर पहा, ऑयस्टर या प्राण्यापासून मोती मिळतात. त्यानंतर 11वा प्रश्न आहे पहा, भारताची पहिली आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती? भारताची पहिली आण्विक पाणबुडी तर INS चक्र, INS अरिहंत, INS प्रबल आणि पहा INS विक्रांत. तर यामध्ये INS चक्र ही भारताची पहिली आण्विक पाणबुडी आहे आणि त्याची बांधणी विशाखापट्टणम या ठिकाणी झालेली आहे. तर INS अरिहंत ही स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय पाणबुडी आहे. म्हणजे INS चक्र ही भारताची पहिली पाणबुडी, तर INS अरिहंत ही भारतासाठी भारतानं बनवलेली पहिली आण्विक पाणबुडी आहे. त्यानंतर INS प्रबल जी आहे ती भारतीय बनावटीची क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका आहे आणि INS विक्रांत आहे ही पहिली विमानवाहू नौका आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे पहा, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? औरंगाबाद, सिंधुदुर्ग, जळगाव आणि गोंदिया. तर पहा, जांभी मृदा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळते. औरंगाबादमध्ये तर काळी रेगूर मृदा आहे आणि गोंदियामध्ये पहा पिवळसर तपकिरी मृदा गोंदियामध्ये आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 13वा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या विभागामध्ये पडतो? मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो तो कोकण विभागामध्ये पडतो आणि सर्वात कमी पाऊस पडतो तो मराठवाड्यामध्ये पडतो. पहा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 14वा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचे सदस्य किती असतात? 78, 288, 543 आणि 252. तर पहा, महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचे सदस्य असतात 78, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तर 288 हे विधानसभेचे सदस्य असतात की जे आमदार आपण त्यांना म्हणतो आणि आपण त्यांना निवडून देतो ते लोकप्रतिनिधी. आणि 543 हे आता लोकसभेमध्ये असलेले सदस्य आहेत, म्हणजे आता खासदार निवडून दिलेले आहेत 543. तर 252 ही सदस्य संख्या राज्यसभेची सदस्य संख्या आहे. खालीलपैकी पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोण घटना समितीचे सदस्य नव्हते? पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपालस्वामी अय्यंगार आणि चौथा पर्याय महात्मा गांधी. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. गोपालस्वामी अय्यंगार हे सुद्धा मसुदा समितीचे सदस्य होते. पंडित नेहरू यांनी तर उद्दिष्टांचा ठराव की ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो तो मांडला होता. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पहा, महात्मा गांधी हे घटना समितीचे सदस्य नव्हते. मित्रांनो, ही गोष्ट प्रकर्षानं लक्षात ठेवा की महात्मा गांधी आणि बॅरिस्टर महम्मद अली जिना की ज्यांना पाकिस्तानचे जनक म्हणून ओळखतात, तर हे दोघेजण घटना समितीचे कधीही सदस्य नव्हते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, 16वा प्रश्न, पुणे करार कोणत्या 2 नेत्यांमध्ये झाला? तर पहा, पहिला पर्याय पंडित जवाहरलाल नेहरू व महात्मा गांधी, दुसरा पर्याय महात्मा गांधी व बॅरिस्टर महम्मद अली जिना, तिसरा पर्याय आहे महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जिना. तर याचा बघा अचूक जो पर्याय क्रमांक आहे तो आहे महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा गांधी आणि आंबेडकर या दोघांच्यामध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार करण्यात आला होता. तर त्यामध्ये असं ठरलं होतं की काही मतदारसंघ भारत देशामधले काही मतदारसंघ हे दलितांच्यासाठी राखीव ठेवण्याला महात्मा गांधींनी संमती दिली होती. त्यानंतर
17वा प्रश्न आहे पहा पुढचा. भारतामध्ये पहिली रेल्वे कोणी सुरू केली? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड कॅनिंग. तर भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू करण्याचा मान जातो लॉर्ड डलहौसी याला. त्यावेळेला तो भारताचा गव्हर्नर जनरल होता. 1853मध्ये त्यांनी रेल्वे सुरू केली होती आणि पहिली रेल्वे ठाणे ते बोरीबंदर या दरम्यान धावली होती. तर लॉर्ड लिटन जो आहे तो 1876 ते 1880मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल होता आणि त्यानं देशी वृत्तपत्र कायदा करून या लिटनला पहा मुस्कटदाबी करणारा असं म्हटलं जातं. तर त्यानं देशी वृत्तपत्र कायदा काढून म्हणजे ज्याला व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट असं म्हटलं जातं, त्यानं वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली होती. त्यानं खूप जुलूम करण्याचा प्रयत्न त्यावेळेला भारतीय नेत्यांवरती केला होता. तर जो तिसरा पर्याय लॉर्ड रिपन, तर तो खूप मानवतावादी व्यक्ती होता. त्यानं जो लिटननं केलेला कायदा होता तो त्यानं मोडीत काढला. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट त्यानं रद्द केला होता. त्यानंतर पहा चौथा आहे तो पर्याय आहे लॉर्ड कॅनिंगचा. 1857चं जे बंड झालं तर त्या बंडाच्या नंतर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून आला होता भारतामध्ये. त्यानंतर 18वा प्रश्न आहे वीर हे धरण कोणत्या नदीवर आहे? पहा वीर हे धरण गोदावरी, मुठा, सिंदपना की नीरा? योग्य पर्याय आहे नीरा नदी. पुण्यामध्ये नीरा नदीवरती हे वीर धरण आहे. तर पहा मुठा नदीवरती खडकवासला हे धरण आहे, पुण्यामध्येच आहे ते सुद्धा. तर गोदावरी नदीवरती जायकवाडी धरण आहे, हे तर सर्वश्रुत आहे औरंगाबादमध्ये. त्यानंतर पहा सिंदफणा नदीवरती माजलगाव धरण आहे जे बीड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पहा 19वा प्रश्न आहे बारडोली सत्याग्रह कुणी केला? पहिला पर्याय महात्मा गांधी, दुसरा आहे सरदार पटेल, तिसरा पर्याय पंडित जवाहरलाल नेहरू आणि चौथा पर्याय आहे लाला लजपत राय. तर पहा बारडोलीचा सत्याग्रह सरदार पटेल यांनी केला होता. 2 नंबरचा पर्याय अचूक आहे. सरदार पटेल यांनी बारडोलीचा सत्याग्रह केला होता. तर महात्मा गांधींनी चंपारण्याचा लढा यशस्वी केला होता. लाला लजपत राय यांनी सायमन कमिशन विरोधी जो लढा होता तो दिला होता. त्यानंतर पहा 20वा प्रश्न आहे वसंतराव नाईक समितीने खालीलपैकी कोणत्या घटकास सर्वाधिक महत्त्व दिले? पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि ग्रामसभा. तर पहा ही वसंतराव नाईक समिती जी होती ती पंचायत राजची रचना महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीने कशी करता येईल यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेली समिती होती. तर या समितीने 1960मध्ये जिल्हा परिषद हा सर्वात महत्त्वाचा घटक पंचायत समितीतला पंचायत राजमधला मानला. म्हणून 20व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जिल्हा परिषद. हे 20व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.